आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि आत्ता आम्ही जिम उघडायला निघालोय. लक्षात ठेवा, दररोज न चुकता तुम्ही ज्या कामात सातत्य ठेवता त्याचा रिझल्ट 100% येतो. गेली 10 वर्ष झालं मी आणि अर्चना नियमितपणे न चुकता आम्हाला पहाटे 5ला जावंच लागतं, जिम उघडायला जावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्हाला आमचं का सांगतोय तर तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही न चुकता सातत्यानं सकाळी उठल्यापासून म्हणजे दिवसाची सुरुवात ही तुमच्या स्वतःच्या शरीरापासून द्या, म्हणजे व्यायामापासून करा. आणि ती सवय अशी लावा की ती सवय बंद नाही झाली पाहिजे. वजन कमी करणं, पोट कमी करणं कुठलं प्रोडक्ट औषधं खाऊन तात्पुरतं शॉर्टकट नाही. त्याला सातत्य ठेवलं पाहिजे, नियमितपणा राहिला पाहिजे. कुठलंही कारण न सांगता, कुठलंही म्हणतो कारण सांगायची नाहीत, कारण न सांगता जर तुम्ही सातत्य ठेवलं तर 100% रिझल्ट येतोय. आता आम्ही जर कारण सांगितली असती की बाबा आम्हाला जिम राहू दे आजचे दिवस, एक दिवस नाही. तुमची सवय अशी झाली पाहिजे की ती तुम्हाला काही जरी झालं तर मोडली नाही पाहिजे सवय. आणि जबरदस्त आहे, खूप सोपं आहे, फक्त सातत्य पाहिजे, बाकी काही नाही. तुम्हाला आहारामध्ये प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त खायचं आहे, घरचंच खायचं आहे. तुम्ही काय खाताय आणि किती प्रमाणात खाताय ह्याच्यावरती वजन कमी करणं, पोट कमी करणं असतंय. आपल्या ग्रामीण भागात मराठी लोकांना बऱ्याच जणांना मग काय झालंय, हे खाऊ का, ते खाऊ का, प्रोडक्ट खाऊ का, नुसतं लिंबू पाणी पिल्यावरती वजन कमी होईल का, मध पाणी, लिंबू पाणी, जिरा पाणी, ओवा एवढ्यानं होत नाही. आपण दिवसभरामध्ये किती कॅलरीज खातो, किती कॅलरीज बर्न करतो ह्याच्यावरती तुमचं वजन कमी होण्याचं सगळं ठरतं. कुठलंही प्रोडक्ट घेऊ नका, फक्त लवकर उठायची सुरुवात लावा. लवकर उठायची एकदा सुरुवात लागली ना, थोडस व्यायाम केला की आणि थोडस आहाराकडे लक्ष द्यावं, वजन ही कमी होतच. 100% होतं. काही नाही, बरं जे 12 महिने होणार आहे, जमणार आहे तेच आपल्याला करायचं आहे. असं काही नाही की ते आतापर्यंत तुम्ही केलंय, असं काहीच नाही. आणि हे आपण कुठे विकत घेणार आहे का, ही सवयच आहे, लावलीच पाहिजे. कुठलं प्रोडक्ट घेतलं तरी तुम्हाला व्यायाम करायला लागतो की नाही, त्या प्रोडक्टच्या ऐवजी फक्त कमी कॅलरीचा डाएट खायचा आहे. एवढं साधं सोपं गणित आहे. कमी कॅलरी त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर वाढवायचं आहे, बाकी काही नवीन जादू काय करायला लागत नाही. घरच्या प्रोटीन आणि फायबरयुक्त आहारामध्ये काय खायचं काय नाही खायचं ते आपण सांगत असतोय. फक्त कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. आता बघा, एवढं बोलत बोलत आम्ही सकाळ सकाळी आलो, आता आपण जिम मध्ये जातोय. तर लक्षात ठेवा, कुठलंही कारण सांगू नका, तुम्हाला फक्त सवय बदलायची आहेत. फक्त सवयींचा सगळा खेळ आहे. 100% रिझल्ट येतोय. कारण सांगू नका, सातत्य ठेवा, व्यायामाला सुरुवात करा. जसं जमल तसं काहीच व्यायाम करत असाल तर काही अडचण नाही, किमान चालणं आणि फिरणं हे ठेवा. असं नाही की तुम्हाला जिम मध्ये जाऊन हार्ड वर्कआउट केला पाहिजे, काही नाही. तुम्हाला जे काय करता ते चालतंय, फक्त चालतंय म्हणजे तुमच्या बॉडीला जो व्यायाम चालतोय तो व्यायाम तुम्ही कंटिन्यू करा, तो व्यायाम कंटिन्यू करा. काही कारण सांगत बसू नका, 100% रिझल्ट येतात हो. कारण ह्याच्या अगोदर काही जिमच होत्या का? ह्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आता आपण जेवढं सांगतोय असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, वेट ट्रेनिंग करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. आपली पूर्वजांचा जर इतिहास बघितला तर हालचाली पाहिजेत, महत्वाचं काय, हालचाली पाहिजेत. तुम्ही हालचालीवर लक्ष द्या. दर 1 तास झाला की लहान लहान ऍक्टिव्हिटी करा 1 मिनिटाच्या, प्रत्येक 1 तासानंतर जबरदस्त असा रिझल्ट येतोय. आता आपण आलो आपल्या जिम मध्ये, बाकीचे व्हिडिओ आपले परत पाठवणारच आहे, ते फक्त बघा, फॉलो करा 100%. आणि तुम्ही वजन कमी करायला घरचा आहार खाऊन तयार आहात ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा. कमेंटची वाट पाहतोय. धन्यवाद.